नमस्कार, तुम्ही पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज। आता अविवाहित जोडप्याला ओयोमध्ये नो एंट्री, कंपनीच्या चेक इन पॉलिसीमध्ये मोठा बदल। ओयोमध्ये सुट्ट्यांना जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण ओयोने आपल्या चेक इन रूमच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। ओयोच्या नव्या नियमानुसार अविवाहित जोडप्यांना चेक इन करण्यास परवानगी नाही। का बदलले नियम? ओयोने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक इन पॉलिसी सुरू केली आहे। नवीन धोरणानुसार आता अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या रूममध्ये चेक इन करण्याची परवानगी मिळणार नाही। कंपनीने त्यांची सुरुवात मेरठपासून केली आहे। ओयोने भागीदारी हॉटेल्ससाठी नवीन चेक इन धोरण लागू केले आहे, ज्याची सुरुवात मेरठपासून झाली आहे। अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंदी। नवीन धोरणानुसार अविवाहित जोडप्यांना यापुढे चेकिंग करण्याची परवानगी मिळणार नाही, म्हणजे हॉटेलमध्ये फक्त पती पत्नीच रूम घेऊ शकतात। सुधारित धोरणानुसार सर्व जोडप्यांना चेक इनच्या वेळी त्यांच्या नात्याचा वैध पुरावा देण्यास सांगितले जाईल। यामध्ये ऑनलाईन केलेल्या बुकिंगचाही समावेश आहे। कंपनीने म्हटले आहे की ओयोने आपल्या भागीदार हॉटेल धारकांना सामाजिक संवेदनशील लक्षात घेऊन विवाहित जोडप्यांकडून बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे। ओयोने मेरठमधील आपल्या भागीदारी हॉटेल्सना याचे नियम तत्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। धोरणातील बदलांशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की ग्राउंड प्रतिसादावर अवलंबून कंपनी अधिक शहरांमध्ये त्यांचा विस्तार करू शकते। ते म्हणाले की या समस्येचे निराकरण करण्यासाठी ओयोला विशेष मेरठमधील सामाजिक गटाकडून देखील प्रतिसाद मिळाला होता। याशिवाय इतर काही शहरातील रहिवाशांनी मागणी केली आहे की अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी देऊ नये। ओयो उत्तर भारताचे क्षेत्रप्रमुख पावस शर्मा म्हणाले, सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथी पद्धती राखण्यासाठी ओयो वचनबद्ध आहे। आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो, परंतु या मार्केटमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि नागरी समाज गटाचे ऐकण्याची आणि काम करण्याची आमची जबाबदारी देखील ओळखतो। ते म्हणाले की कंपनी वेळोवेळी या धोरणाचा आणि त्यांच्या परिणामाचा आढावा घेऊ शकते। धन्यवाद। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।